नमस्कार. आज आपल्याकडं पैठण तालुक्यातील पालक आलेले आहे. त्यांच्या बरेच नातेवाईकांचे लग्न पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून जमले आणि त्यांचा जो माझ्यावरचा विश्वास आहे, त्यांचं सध्या असं जवळचं नाही पण त्यांचे काही नातेवाईकाचे मित्रमंडळीचे मुलं आहे आणि ते शेती करतात तसेच व्यवसाय करतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे, शेतकरी किंवा व्यावसायिक मुलांना मुलगी देणारा असेल तर आमच्याशी संपर्क करावा. आपण त्यांचा एकदा परिचय करून घेऊ. सांगा साहेब, तुमचं नाव सांगा. माझं नाव विलास राधाकिशन झांबरे. हां राहणार नवगाव, तालुका पैठण. बरं बरं. तर तुम्हाला आपल्या कार्याच्या बद्दल कसं वाटलं? आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे बऱ्याच वेळेस आले. नाही, फार छान वाटलं, कारण फसवणूक नाही, कोणत्या गोष्टी म्हणजे असं हे नाही की बाबा लबाडी नाही. हां हां. आणि कारभार एकदम पारदर्शी समजा. हां हां. व्यवस्थित वाटला, त्याच्यामुळे मी परत आलो तुमच्याकडे. बरं बरं. आता कोण आहे तुमच्या लग्नाचं? आता बरेच नातेवाईक आहेत आमच्या गावामध्ये, मुलं बरेच बेकार लग्नाचे आहेत, कंपन्यात काम करतात, काही शेती आहेत, बागाची शेती आहे आमच्याकडं. हां हां. पाण्याचा भाग आहे आमचा. हां हां. धरणाचं पाणी येत असेल तुम्हाला? नाथसागराचं पाणी आहे आमच्याकडं. बरं बरं. मग तुमची काय इच्छा आहे? म्हणजे शेतकऱ्याला देणारी जर मुलगी असेल, मुलगा फ्रेश असेल, तर घटस्फोटीत विधवा मुलगी चालते का? चालेल, कमी वय असलं तर चालेल. नाही वय. हां हां. त्या अनुरूप मुलाच्या अनुरूप मुलगी पाहिजे. हां, म्हणजे घटस्फोटीत मुलगी चालते, विधवा पण चालते. एखादा अपत्य असेल, मुलगी चांगली असेल तर तीही चालेल. कारण आजकाल कसं आहे, खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याला मुली भेटणं थोडंसं अवघड झालेलं आहे. तर कॉम्प्रोमाइज करता ना का कॉम्प्रोमाइज? आता तुमचा मुलगा घटस्फोटीत आहे आणि तुमचा घटस्फोटीत नाही वाटत आहे ना, फ्रेश आहे ना मुलगा, पण तरी तुम्हाला घटस्फोटीत मुलगी चालते. तुमचं गाव कोणतं? काटे पिंपळगाव. तुमचं नाव सांगा. हां हां. बरं, तुम्हाला एखादी घटस्फोटी चालते ना? हे आमचे दाजी आहे, ते भादलीहून आलेले. आमचं गाव भादली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही आपल्या गावासाठी काहीतरी करा. हां, आता गावासाठी मला सगळ्या समाजात आपल्या मराठवाड्यातील सगळ्यांसाठीच काम करावंसं वाटतं. आणि आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येक मुलाचं लग्न व्हावं आणि त्याला अनुरूप जोडीदार मिळावे यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी ऑफिसला असतो. पण आता काय झालेलं आहे, मुलीची संख्या थोडी कमी आहे आणि त्या संख्या कमी असल्यामुळं शेतकऱ्याला द्यायला थोडेसे टाळाटाळी करू लागल्या. तर मग अशा केसमध्ये पालकांनी काय करावं? तर बाबा घटस्फोटीत आहे, विधवा आहे, एखादा आपत्ती आहे, काही फरक पडत नाही, लग्न होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि करू लागल्या. आता हे पिंपळगावचे धोत्रे पाटील यांनी आता मागं नावनोंदणी केली. तर त्यांना आता एक मुलगी दाखवली होती, पण ती वयानं मोठी असल्यामुळे ती समजा नाही पसंत पडली. पण तुमची इच्छा आहे ना घटस्फोटीत विधवा करायची? किती एकर जमीन आहे तुम्हाला? 3 एकर बागायती क्षेत्र आहे. 3 एकर. हां, घटस्फोटीत मुलगी करायला तयार आहे. दाने साहेब, तुम्हाला किती जमीन? 4. बस ना, कम पळपळ करा. बरं बरं. आणि तुमचे जे मित्र नातेवाईक आहेत त्यांना कशी जमीन? 4 एकर 5 एकर असं. 4-5 एकर. मग असं जे आहे बसलेले सर्व, तर सर्वांची इच्छा आहे की हे सगळं तिघही शेतकरीच आहे. एक आमच्या गावचे आहे, एक काटेपिंपळ गावचे आहे, हे पैठण तालुक्यातले. तिघांची तीच समस्या का शेतकऱ्याला मुलीची भेटणं जरा अवघड आहे. तर त्यांना मुलगी पाहिजे. तर मुलगी घटस्फोटीत विधवा अपत्यासह असेल तरी अनाथ मुलगी चालेल. 1 रुपयाही त्यांना म्हणजे खर्च करण्याची गरज नाही, स्वतः हे लग्न करून घ्यायला तयार आहे. असे कोणाची मुलगी असेल नातेवाईकाची तर त्यांनी संपर्क करावा. आपला नंबर द्या ना. हां 91 हां 58 हां 84 84 13 49. हां, ज्यांना हे धोत्रे पाटलाची 3 एकर शेती बागायती एकुलता एक मुलगा पसंत असेल की तुमच्याशी या नंबरवर संपर्क करतील. हां, आणि तुमचा नंबर काय आहे? 93 73 74 95 50. तुमचं नाव काय? विलास झांबरे पाटील. ज्यांना झांबरे साहेबाची पैठण तालुक्यात मुलगी द्यायची इच्छा असेल, कोणाची घटस्फोटीत असेल, विधवा असेल,
त्यांनी झांबरे साहेबाशी संपर्क करा. दाणे साहेब या इकडं. कसं आहे ते म्हणते यायला घेतलं आणि गाववाले सोडले परत म्हणायला नको. आता तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाणार आहे, सगळ्याला माहिती होईल मुलाचं लग्न करायचं आहे. हां हां सांगा, तुम्हाला किती मुलं आहे? 2 मुलं आहे. शेती किती आहे? 4 आहे. घरदार स्वतःच आहे? मोठा मुलगा आहे का लहान आहे? हा लहान आहे. मोठेच झालं लग्न. बरं बरं. आणि हा काय करतो आता? शेती करायची, काही गाडी आहे. बरं बरं. शेती आहे, गाडी आहे. तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा. सांगा म्हणजे ज्यांना तुमची माहिती आवडली ते तुमच्याशी संपर्क करतील. नंबर सांगा. मोबाईल, हा मोबाईल नंबर 8 00 78 85 11 0. बरं. ज्यांना दाणे साहेबाची ही परिस्थिती सुटेबल वाटली त्यांनी यांच्याशी संपर्क करावा. हां आणि हे धोत्रे पाटलाची बी 3 एकर जमीन आहे आणि हे पैठण तालुक्यातील असे सर्व शेतकरी आहे. आणि शेतकऱ्या हा खूपच चांगला स्वभावाचा व्यक्ती असतो. कारण शेतकऱ्याकडं दान म्हणजे जर गेलं होतं, आज मी नेहमी गावाकडे जातो तर भाजीपाला सर्व अगदी मोकळ्या मनाने देतात. शहरात जर गेलं तर खरं जर म्हणलं तर तुम्ही चहा घेणार का विचारतात. हां आहे ना ते शेतकऱ्याकडं जर आपण गेलो तर तुम्ही कधी देताना वानवळ देताना कधी विचार करताय का? सोने साहेब भाजी तुमच्याकडे हे नसेल, वांगे घेऊन जा, मिरच्या घेऊन जा, हे घेऊन जा. हा सगळे आपल्याकडे मग भाजीपाला, गवार, वांगे सगळे पालक. हा आणि जेवण केल्याशिवाय परत आलेला पाहुणा जाऊन देत नाही. आणि हाच पाहुणा जर शहरात जर एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो तर खालवर पाहतो कधी जाईल कधी नाही. हा म्हणजे अशी नोकरीची आणि शेतकरीची व्यथा आहे. शेतकऱ्याकडे कधी जा किती आणि किती दिवस मुक्कामी राहते कंटाळा करणार. हा तर असा माझ्या असलेला शेतकरी आणि त्यांची आजी दयनीय परिस्थिती झालेली, मुलीची संख्या कमी असल्यामुळं तर माझी अशी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा. आणि ज्यांच्या मुली शेतकऱ्याच्या आहेत त्यांनी तरी शेतकऱ्याला देण्याचा विचार करावा. शेतकरी मुलीला खूप जीव लावतो, सांभाळ व्यवस्थित करतो आणि चांगला असतो, मनाचा राजा असतो. आणि शेतकऱ्याला दिली माहिती मालकीन होते. नोकरदाराच्या इथं आज नोकरी आहे, उद्या जर नोकरी नसेल आणि जर त्याला शेती नसेल तर त्यांची अवस्था फार बिकट होते. म्हणून सांगतो की टामटुमीत नोकरी पाहण्यापेक्षा जर चांगला शेतकरी असेल तर बिनधास्त शेतकऱ्याला मुली द्या. आणि शेतकऱ्याला मुलगी देणाऱ्याला पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं बक्षीस राहील आणि आम्ही त्यांचं लग्न अगदी मोफत करून देऊ. तर असं जर कोणी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र, छत्रपती संभाजीनगरला माझं ऑफिस आहे. या ऑफिसला यावं आणि त्यांनी मला एक सांगावं का आम्ही शेतकऱ्याला मुलगी द्यायला तयार आहे. आणि जर शेतकऱ्याला मुलगी देणार असेल आणि त्यांचं लग्न जर जमलं तर आम्ही स्वतःच त्यांचं लग्न करून घ्यायला तयार आहे. आणि त्यांना 51,000 रुपयाचे त्या शेतकरी पालकांना बक्षीस पण देणार आहे. एवढं आमच्या कार्याच्या माध्यमातून आम्ही करू शकतो. आमची परिस्थिती फारशी काही मोठी नाही, पण आमच्या लेवलनुसार आम्ही 51,000चं बक्षीस देऊन आणि व्यवस्थित लग्न करून देऊ. मुलीच्या पालकांना कुठल्याही प्रकारचा रुपये खर्च लागणार नाही एवढी आम्ही गावाच्या म्हणजे आपल्या जिल्ह्यातील ज्या मुली आहे शेतकऱ्याच्या त्यांच्यासाठी करतो. आणि खास करून शेतकरी मुलांना मुली भेटत नाही म्हणून ही योजना आम्ही राबवत आहे. 51,000चं बक्षीस, मोफत लग्न. ज्यांना चालतं त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र, शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी, छत्रपती संभाजीनगरला प्रत्यक्ष ऑफिसला यावं आणि भेट द्यावी आणि इथं येऊन त्यांची सविस्तर माहिती द्यावी. ही माहिती ज्यांना योग्य वाटली ते इतर मित्रमंडळी यांना शेअर करा. असं आणि आपले जे चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली ही माहिती सर्व मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आमचा शुद्ध हेतू एकच आहे की जास्तीत जास्त मुलामुलींची लग्न जमा. शिकलेल्या मुलामुलींना मुली भेटतात पण जे शेतकरी आहे कमी शिकलेले आहेत त्यांनाही मुली भेटावं ह्या उद्देशानं मी आता 51,000 रुपयाचं बक्षीस
हे जाहीरपणे सांगतोय. आणि ज्या मुली आमच्याकडे येऊन नाव नोंदणी करायची, म्हणजे त्यांना कुठलीही फी भरायची नाही. फक्त येऊन त्यांचा फोटो बायोडाटा देतील. आणि शेतकऱ्याला ज्या मुली देण्यास उत्सुक आहे तर त्यांनी निश्चित आमच्याशी संपर्क करावा. आणि जे मुलं शेतकरी मुलगी करतील त्यांचं लग्न अगदी मोफत लावण्यात येईल. तर या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. नमस्कार.